मित्रांनो, आपलं सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर नागरिकशास्त्र. तर पहिला क्वेश्चन येतो, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राजघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी आहे राजघटना स्वीकारण्यात आली. दुसरं जे आहे आपलं क्वेश्चन येईल, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी लागू झाली? तर भारतीय राजघटना जी लागू झाली मित्रांनो, ती लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो, भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतीय राजघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले? ते जे घटनादुरुस्तीने समाविष्ट झाले मित्रांनो, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे अखंडता हे शब्द जे आहे ते 42वी घटनादुरुस्तीने जे समाविष्ट झाले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, मूलभूत अधिकार राजघटनेच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत अधिकार जे आहे मित्रांनो, ते आहे भाग 3 मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, राज्यांच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात आहे? तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे जे आहे मित्रांनो, ते आहे भाग 4 मध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहे? मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो, ते कलम 51A मध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? मूलभूत कर्तव्य जे आहे मित्रांनो, ते समाविष्ट करण्यात आली 42वी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, सध्या भारतीय नागरिकांची किती मूलभूत कर्तव्य आहेत? सध्या भारतीय नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहे ती मित्रांनो 11 आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? समानतेचा अधिकार जो आहे मित्रांनो, कलम 14 ते 18 मध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद जी आहे मित्रांनो, ती कलम 17 मध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, स्वातंत्र्याचा अधिकार मुख्यतः कोणत्या कलमात आहे? तर स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे ते मुख्यतः ते कलम 19 मध्ये मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते कलम 21 मध्ये मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक जो उपायांचा अधिकार जो आहे मित्रांनो, तो आहे कलम 32 मध्ये आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला राजघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे? तर हृदय आणि आत्मा जे म्हटलेले आहे मित्रांनो, ते म्हटलेलं आहे कलम 32ला म्हटलेलं आहे. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारताचे राष्ट्रपती कोणाची निवड करतात? तर भारताचे राष्ट्रपती जे आहे मित्रांनो, ते निवड करतात पंतप्रधानाची निवड करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशची निवड करतात आणि राज्यपालाची निवड करतात. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करते? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड जे करते मित्रांनो, ती करते निवडून आलेले खासदार व राज्यांचे विधानसभेचे निवडून आलेले सदस्य हे करतात मित्रांनो राष्ट्रपतींची निवड. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ जो असतो मित्रांनो, तो दर 5 वर्षाचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभेचा पदसिद्ध सभापती असतो? भारताचा उपराष्ट्रपती जो आहे मित्रांनो, तो असतो राज्यसभेचा तो पदसिद्ध सभापती असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतो? तर पंतप्रधानाची नियुक्ती जो करतो मित्रांनो, तो राष्ट्रपती करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या कोणास जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या जे जबाबदार असते मित्रांनो, ते लोकसभेत जबाबदार असते. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, भारताच्या संसदेची रचना कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर भारताची संसदेची रचना जी कलमात नमूद केलेली आहे मित्रांनो, ती 79 कलमात नमूद केलेली आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर राज्यसभेची कमाल सदस्य संख्या जी असू शकते मित्रांनो, ती असू शकते 250 असू शकते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, राज्यसभा ही कशी सभा आहे? तर राज्यसभा ही जी सभा आहे मित्रांनो, ती आहे कायमस्वरूपी सभा आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, राज्यसभेतील किती सदस्य
दर 2 वर्षांनी नियुक्त होतात. तर राज्यसभेतील किती सदस्य असे जे दर 2 वर्षांनी नियुक्त होतो मित्रांनो, तर होतात 1/3 जे सदस्य जे दर 2 वर्षांनी नियुक्त होतात. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन तो लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती असतो? तो लोकसभेचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो, तो असतो 5 वर्ष असतो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर लोकसभेचे अध्यक्ष जे निवडतात मित्रांनो, ते निवडतात लोकसभेचे सदस्य निवडतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते? तर धन विधेयक जे मांडले जाते मित्रांनो, मांडले जाते लोकसभा, ते मांडले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, एखादे विधेयक धन विधेयक आहे की नाही हे अतिमत कोण ठरवते? तर एखादे विधेयक धन विधेयक आहे की हे नाही हे अतिमत जे ठरवते मित्रांनो, ते ठरवते लोकसभा अध्यक्ष ठरवते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षक CAG याची नियुक्ती कोण करतो? तर भारताचे नियंत्रण व महालेखापरीक्षकाची CAGची नियुक्ती जो करतो मित्रांनो, तो करतो राष्ट्रपती करतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, भारताच्या निवडणूक आयोगाशी संबंधित प्रमुख कलम कोणते? तर भारताच्या निवडणूक आयोगाशी संबंधित प्रमुख कलम जे आहे मित्रांनो, ते आहे कलम 324 आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, संघ लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम कोणते? तर संघ लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम जे आहे मित्रांनो, ते कलम 315 आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? तर वित्त आयोगाची स्थापना जी होती मित्रांनो, ती कलम 280 नुसार होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर भारताची सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे मित्रांनो, ती झाली 28 जानेवारी 1950 रोजी झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय जे आहे मित्रांनो, ते आहे 65 वर्ष आहे मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती वय किती आहे? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्तीचे वय जे आहे मित्रांनो, ते आहे 62 वर्ष आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालांची नियुक्ती जो करतो मित्रांनो, तो करतो राष्ट्रपती करतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो, असतो 5 वर्षाचा असतो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो, राज्यातील मंत्रिपरिषदेचे प्रमुख कोण असतात? तर राज्यातील मंत्रिपरिषदेचे जे प्रमुख असतात मित्रांनो, ते असतात मुख्यमंत्री असतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला? तर पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा तो मिळाला 73वी घटनादुरुस्तीने मिळाला. सी जे आपला राईट आन्सर होईल.